सर काय वाटतं तुम्हाला ज्या पद्धतीने अंजली दमानियांनी जे काही कॉल त्यांना कॉल डिटेल ज्यांनी कोणी दिलेत ही कारवाई नेमकं कोणावर होणं गरजेचं ज्यांनी कॉल घेतलेत की ज्याला कॉल दिलेत तिला? अंजली दमन यांचा उद्देश हा नेहमी गोंधळ निर्माण करण्याचा, एक सनसनाटी निर्माण करण्याचा असतो. ते स्वतःला फुकटचं फौजदारसारखं ते सगळं करतात. मला सांगा की शिंदे साहेबांनी आणि अशोक खरात यांच्यामध्ये जे काही 17-18 कॉल झाले ते म्हणतात की लँडलाईनहून झाले. असं असेल तर शिंदे साहेबांच्या जे कॉल डिटेल्स यांना कुणी दिले, यांच्याकडे ते कसे आले? त्याचबरोबर त्यांनी अजूनही रुपालीताई चाकणकर यांचे सगळे कॉल डिटेल्स, किती मिनिट बोलले, काय नाही, सगळं सांगितलं. त्या मला एवढंच म्हणणं आहे की माननीय एकनाथजी शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना जे 17-18 कॉल झाले त्याच्यातले 10 कॉल इनकमिंग आहेत, अशोक खरात आहे त्यांच्यामध्ये झालेले, आणि 7 आउटगोईंग आहेत. हे तिला डिटेल्स मिळाले कुठून? जर असे जर अंजली दमानियाला मिळत असतील तर हे अशा पद्धतीचे कॉल तर दुसऱ्या कुणालाही मिळू शकतात. उद्या एकनाथ शिंदे साहेबांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, त्यांच्या दौऱ्याची गुप्तता राहणार नाही. आणि शिंदे साहेबांनी कॉल केला असा काय गुन्हा केला आहे? शिंदे साहेब सार्वजनिक जीवनात आहेत, लोकांच्या सुखदुःखाला धावून जातात. ते काय बोलले माहीत नाही, पण एक सनसनाटी अंजली दमानी, खरं म्हणजे अंजली दमानीलाच कस्टडीत घेतलं पाहिजे आणि तिला विचारलं पाहिजे की तुला हे कॉल कुठून मिळाले. एखाद्याच्या मोबाईलचे किंवा एखाद्याच्या लँडलाईनचे कॉल अशा पद्धतीने काढता येतात का, याचाही शोध घेतला पाहिजे. उद्या कुणी कुणाचे कॉल काढेल आणि सगळ्यांचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. म्हणून अंजली दमानियाला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचे कॉल तुला कुणी दिले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॉल डिटेल संदर्भात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी जे काही वक्तव्य केले आहेत किंवा जे काही कॉल डिटेल समोर आले त्यानंतर मात्र राज्यभर त्याची चर्चा होत आहे. याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाशजी महाजन आहेत. आपण त्यांच्याशीच या गोष्टीविषयी चर्चा करणार आहोत. तर काय सांगाल, ज्या पद्धतीने अंजली दमानियांनी जे काही कॉल डिटेल काढले आहेत शिंदे साहेबांचे, याबद्दल तुमचं काय मत आहे? अहो, माणसाचे खाजगी आयुष्य धोक्यात आलं ना. अंजली दमानियाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बहुतेक ते लँडलाईनचे कॉल आहेत आणि कॉल डिटेल त्यांना दिलं कुणी? एकनाथजी शिंदे माजी मुख्यमंत्री आहेत, आजी उपमुख्यमंत्री आहेत. ते जनतेच्या सुखदुःखात सामील होतात, जनतेत राहतात. उद्या जर त्यांचे असे कॉल डिटेल दुसऱ्या कोणाच्या हाती पडले तर त्यांची सुरक्षा धोक्यात येईल ना. ते गडचिरोलीचे पालकमंत्री होते, त्यांना दिलं कुणी? अंजली दमानियालाच ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे कॉल तुम्हाला मिळाले कुठून. अजून बरेच त्यांनी रुपालीताई चाकणकरचे कॉल डिटेल काढले, ते मिनिट काढले. हे अत्यंत गंभीर बाब आहे, याच्यावर शासनाने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच सर, जर इतके सहजासहजी जर राज्याच्या प्रमुखाचे जर कॉल डिटेल मिळत असेल तर हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप धोकादायक, खूप घातक आहे. अहो, कुणाच आहे? उद्या तुमचं प्रकाश महाजनचं वाकडं आलं, तुम्ही कॉल डिटेल काढताल, त्याचे कॉल सविस्तर काढताल, कुणी कुणाला काय बोललं असतं त्याचं तुम्ही हे करताल. म्हणजे मला हे कळत नाही, अंजली दमानियाचा हा धंदा आहे काय? फक्त सनसनाटी निर्माण करतात ते प्रत्येक वेळा आणि लोकांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतात, बाकी सोडून देतात. मग त्यांचा उद्देश सफल झाला. 8-15 दिवसातून एकदा आपण मीडिया समोर आलो, उद्देश सफल झाला. हे करण्यासाठी त्यांना एवढा रिकामा वेळ आहे का? याच्यातून त्यांना काय लाभ होतो हेही शोधलं पाहिजे ना. म्हणून त्याला मी फुकट फौजदारक्या करू नका ह्यासाठी सांगतो. सर आपण पाहिलं की आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांच्यावरती त्यांनी आरोप केलेले आहेत, काही कागदपत्रे, काही पुरावे आले, मात्र त्यानंतर पुढं काही कारवाई होता नाही किंवा पुढं काय होते हे काही दिसून नाही. मी कुणावरही आरोप करू शकतो, न्यायालयासमोर सिद्ध झाले पाहिजेत ना. न्यायालयासमोर जर ते सिद्ध नाही झाले आणि तो माणूस निर्दोष सुटला तर या आकारात तांडव करतात. आणि गडकरी साहेबाच्या बाबतीत तेच केलं, भुजबळ साहेबाच्या बाबतीत तेच केलं, धनंजय मुंडेच्या बाबतीत तेच केलं, पंकजावर तेच केलं. कुणावर आरोप केले नाहीत त्यांनी, पण सोयीस्कररित्या या काही गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. बीडमध्ये कोचिंग क्लास घेणाऱ्या शिक्षकांनी मुलीवर अत्याचार केले, त्यावेळेस कुठं होत्या अंजलीताई? फलटणमध्ये प्रकरण झालं त्यावेळेस कुठं होत्या? म्हणजे ही समाजसेवा नाही, ह्यांचा धंदा आहे हा. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते प्रकाश महाजन,
ज्या पद्धतीने अंजली दमानिया यांनी जे काही कॉल डिटेल काढले त्यावरती मात्र यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. जर एखाद्या राज्याच्या प्रमुखाचे जर असे सहजासहजी कॉल डिटेल काढत असेल तर यांच्या सुरक्षेसाठी खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो असं वक्तव्य देखील महाजन यांनी केलं आणि या संदर्भात मात्र अंजली दमानिया यांची नक्कीच चौकशी झाली पाहिजे असं वक्तव्य देखील महाजन यांनी केलं. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.